सांगली होमगार्ड प्रकरण. सांगली जिल्ह्यातील होमगार्ड विभागात मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. 215 होमगार्ड जवानांना अचानक अपात्र ठरवण्यात आलं. मात्र त्यामागील कारणे स्पष्ट न करता फक्त व्हॉट्सॲप ग्रुपवर यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रकरणात बुधगाव पथकातील एका जवानाने माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आणली आहे. सांगली जिल्ह्यातील बुधगाव पथकातील होमगार्ड जवान संजय अण्णासू अलपनावर यांना जिल्हा समुपदेश कार्यालयाकडून अपात्र ठरवण्यात आलं. महत्त्वाची बाब म्हणजे 215 होमगार्ड जवानांची अपात्र यादी थेट व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली. मात्र कोणत्या कारणावरून अपात्र ठरलं याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. नंतर त्याच ग्रुपवर कवायतीस गैरहजर असल्याचं कारण सांगण्यात आलं. दरम्यान संबंधित जवानाने माहिती अधिकाराचा वापर करून स्वतःची कवायत नोंदणी तपासली. या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. संगणक प्रणालीमध्ये फक्त 40 दिवसाची कवायत दाखवण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी 53 दिवस कवायत पूर्ण केल्याचे पुरावे समोर आले. त्यामुळे पात्रता टक्केवारीत मोठा फरक पडतो. 40 दिवसांनुसार अपात्र तर 53 दिवसांनुसार ते पात्र ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. जबाबदारी व आरोप. या प्रकरणात संगणक प्रणालीतील चूक अथवा बुधगाव पथकातील अधिकाऱ्याकडून जिल्हा कार्यालयाला चुकीची माहिती देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळे संबंधित जवानाचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. माझ्याकडे कवायतीचे पूर्ण पुरावे आहेत. मी 53 दिवस हजर होतो, पण रेकॉर्डमध्ये 40 दिवस दाखवले. चुकीच्या माहितीमुळे मला अपात्र ठरलं. याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि मला न्याय मिळावा ही मागणी या जवानाने केली आहे. संजय अलपनावर यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई, आर्थिक नुकसान भरपाई आणि होमगार्ड सेवेत पुन्हा सन्मानाने रुजू करून घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलो न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मी संजय अण्णासू अलपनावर, सनद नंबर 5673, बुधगाव पथक. मी 31 जुलै 2025 रोजी अपात्र करण्यात आलं आहे मला. तरी मी होमगार्ड कार्यालयाला विचारपूस केली असता तर माहिती अधिकाराखाली माझ्या ऑनलाईनला कवायत भरलेली आहे 27 कवायत 40 आणि ॲक्च्युअलमध्ये माहिती अधिकाराखाली मी चेक केले असते तर त्यामध्ये माझ्या सह्या आहेत 53. तरी ह्या ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये आणि ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये तफावत आहे. तरी जी केंद्र नायकांनी जी ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये डाटा भरलेला आहे तो चुकीचा भरलेला आहे आणि याची सखोल चौकशी व्हावी व मला होमगार्ड संघटनेमध्ये परत घेण्यात यावं ही माझी विनंती. तुम्हाला अचानक अपात्र केलं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे का? 31 जुलै रोजी अचानकच लिस्ट पडली की 215 जणांना अपात्र करण्यात आलं आहे. त्यावेळी ज्यावेळी लिस्ट पडली त्यावेळी त्यांनी ते टक्केवारी जाहीर केली नव्हती आणि नंतर सर्व पोरं चौकशीला आल्यानंतर त्यानंतर यांनी परत लिस्ट अपलोड केली की तुमची टक्केवारी अशी आहे. असा कागद नंतर त्यांनी अपलोड केला. त्याच्या आधी त्यांनी तो कागद अपलोड केला नव्हता. त्यानंतर सर्वांना कळलं की आपली टक्केवारी एवढी एवढी आहे आणि अपात्र केलं आहे. मग त्यानंतर आमच्या पथकाकडे मी चौकशी केली असता मला समजले की माझ्या सह्या ॲक्च्युअलमध्ये वेगळ्या आहेत आणि ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये वेगळा डाटा. म्हणजे एकूण तुमच्या सह्या आहेत त्या 53 आहे. 53 आहेत आणि संगणक प्रणालीमध्ये किती भरले गेले आहेत? संगणक प्रणालीमध्ये भरले आहेत 40. 40 म्हणजे 13चा फरक पडतोय. हां, 13. तुमची टक्केवारी किती होती? तुमची साधारण माझी टक्केवारी आहे 27.03 म्हणजे त्या 40च्या प्रमाणे. हां, 40च्या प्रमाणे 27.03 आहे आणि तुमच्या 53च्या प्रमाणे किती होते? माझ्या सह्या आहेत 53च्या प्रमाणे टक्केवारी भरते 35.83. म्हणजे तुम्ही पात्र होऊ शकता. पात्र असून देखील यांनी मला ऑफिसने अपात्र करण्यात आलं नाही मला. तरी या म्हणजे एकंदरीत या ठिकाणी भ्रष्टाचार होते तुम्हाला म्हणायचं आहे. हां, जे संगणक प्रणालीमध्ये डाटा भरला आहे तो चुकीचा भरला गेलेला आहे. तर याची सखोल चौकशी व्हावी व जे कोण अधिकारी याची जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी ही नम्र विनंती. तुम्ही किती वर्ष झालं काम करता इथं? मी 2019 साली होमगार्ड संघटनेमध्ये आलो. 2019 साली. हां. मग 2019 ते आता 26 पर्यंत तुम्हाला अपात्र कधी ठरलं गेलं नाही? नाही, आता पहिल्यांदाच यावर्षी ठरलं गेलं. 3 वर्षानं पुनर्नोंदणी असते. 3 वर्षानं 22 पर्यंत मी परत पुनर्नोंदणीस पात्र झालो होतो आणि 22 पासून आत्ता ही जी दुसरी पुनर्नोंदणी आहे त्यामध्ये मला अपात्र करण्यात आलं आहे. आणि ह्या सर्वात डाटा चुकीचा भरला गेल्यामुळे अशी कित्येक जणांची म्हणजे तुमच्यासोबत बाकीचे जे 215 अपात्र ठरले त्यांच्या बाबतीत असं घडलं असेल असं म्हणायचं असेल असं मला वाटतं. कारण हा माझा डाटा मी एकट्यानं माझा चेक केला. असं सर्वांनी चेक करावा आणि जर त्याच्यात तफावत असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व सर्वांचा नुकसान भरपाई मिळावी.
हा, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला अपात्र ठरल्यापासून तुमची जी नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला मिळालीच पाहिजे तुमचं हा, मत आहे. मिळालीच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, नाहीतर आम्ही मग कोर्टात मॅटमध्ये जाऊ. ठीक.